2024च्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा आज शेवटचा दिवस अत्यंत जोशपूर्ण वातावरणात अगदी चांगल्या कलाकारांच्या सोबत आपण या कार्यक्रमात सर्वजण सहभागी झालो आहोत। परंतु गेल्या 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत हा जो भीमोत्सव साजरा झाला याच्या मागे बऱ्याच लोकांचे सहयोग आणि बऱ्याच जणांचे प्रयत्न असतात। त्यापैकी आमचे परममित्र भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आदरणीय हॅपीजी सिंग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा। हॅपी सिंग यांच्याबद्दल एक गोष्ट मला सांगावीशी वाटते। या कामोठे शहरामध्ये बौद्ध नसलेला माणूस संविधानाचा जागर करणारा हा एकमेव व्यक्ती तो म्हणजे हॅपी सिंग। आणि त्याबद्दल मला त्यांचा फार अभिमान वाटतो की संविधानाचा जागर हा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता सेक्टर 6ला। बाबासाहेबांबद्दल अतोनात प्रेम असलेली व्यक्ती आणि नालंदा बुद्धविहाराच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते सढळ हाताने मदत करतात, सहयोग करतात। पोलीस स्टेशन असो दे, आमदार साहेबांच्या कुठल्या कार्यक्रमाचा असो, सगळे ते आम्हाला मदत करतात। आज त्यांना मी मुद्दामून आवर्जून इथे बोलवलं आहे। नालंदा बुद्धविहाराचे अध्यक्ष रवींद्रजी कांबळे यांना विनंती करतो म्हणजे सुनीलजी जोगदंड आपण हॅपी सिंग यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। धन्यवाद हॅपीजी, आपण आलात। त्यानंतर गेले अनेक वर्ष ते आनंद शिंदे यांचा कार्यक्रम ठेवतात जयंतीला प्रत्येक वर्षी। तर या वर्षी देखील आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे। 19 तारखेला आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद। या 19 एप्रिलला आनंदजी शिंदे यांचा बहरदार भीमगीतांचा कार्यक्रम हॅपीजी सिंग यांनी ठेवलेला आहे। आपण सर्वांनी संध्याकाळी 6:30 वाजता याच मैदानात भेटायचं आहे आणि त्या कार्यक्रमाचा आनंद लुटायचा आहे। जरा जोरदार टाळ्या होत्या संपूर्ण कलामंचासाठी आणि स्वतःसाठी एकदा आणि नालंदा बुद्धविहार ट्रस्ट रजिस्टर या संपूर्ण आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जोरदार असाच प्रतिसाद तुमचा असला पाहिजे। हा आवाज मगाशी सांगितलं मी, हा बुलंद आवाज या मातीचा, या दादाची ओळख अशी आहे की आता होऊ दे धिंगाणा आणि मी होणार सिंगिंग सुपरस्टार, स्टार प्रवाह फेम। अर्थात प्रत्येकाने या दादाला ऐकलं असेल, प्रभुदादा दादाला ऐकलं की नाही? एकदा जोरदार प्रभुदादा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार। पुन्हा असा हा आवाज तुमच्या कानावरती बिंबवणार एकदा जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कि ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांटेंगे। ये पैगाम गली गली में गांव शहर में खैरात की तरह बांटेंगे। दुश्मनों छूना नहीं संविधान को, वरना ये जय भीम वाले तुम्हारी उंगलियां छाड़ देंगे, तुम्हारी उंगलियां छाड़ देंगे। ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक है ये एहसास दिला देंगे। ये नीला रंग हर रंग में मिला देंगे, हम सब एक है ये एहसास दिला देंगे। छूना नहीं डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की प्रतिमा को, वरना ये जय भीम वाले पूरी दुनिया हिला देंगे, पूरी दुनिया हिला देंगे।
देशाचा वरलं त्या गांधीला तारलं, देशाचा वरलं त्या गांधीला तारलं. पेनाच्या त्या टोकावर, पेनाच्या त्या टोकावर किती शोभला, किती शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. 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 राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझ भीमराव नेते. राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझ भीमराव नेते. ना कधीच हरले पण मागे ना सरले, ना कधीच हरले पण मागे ना सरले. केला इशारा त्या बोटावर, केला इशारा त्या बोटावर. किती शोभला, किती शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. 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 कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा. शोभन दिसतो का नोटावर, शोभन दिसतो का नोटावर. किती शोभला, किती शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. किती शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. किती 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 शोभला हसता भीमनोटावर नयन कोटावर. सुनीलजी दादा जोगदंड यांच्याकडनं 500 रुपये धम्मदान आलेले आहे. धन्यवाद. हेलो हेलो हेलो, जरा टाळ्या राहू दे ना थोडा वेळ. बघा, तालियां वो नहीं बजाते जिसको कोई गम होता है, तालियां वो नहीं बजाते जिसको कोई गम होता है. दोस्तों, तालियां तो वो लोग बजाते जिसके हाथों में दम होता है. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बघा, हे आता यानंतरचं जे गीत होणार आहे हे गीत सर्वांना आवडतं आणि भारतभरात जिथे जिथे जयंती साजरी होते त्यावेळी या गाण्याचा धुमाकूळ असतो. असं हे गीत आहे. मगाशी मी म्हटलं की संदीप दादा एक नवीन ओळख आहे या आपल्या देशातली. अनेक नाटकांनी सामावलेलं अभिनेता आणि साहित्यांमध्ये प्रबळ अशी आपली स्वतःची ओळख, कॉमेडीची बुलेट ट्रेन, फेम आहे दादा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक अभिनेता होणे सोपी गोष्ट नाहीये. इथे आपली कला सादर करून या लोकांना ती दाखवायची असते, ती सत्यता मांडायची असते आणि मग आपण ठरवतो की तो अभिनेता आहे. आणि हा अभिनेता आपल्या तिथे आहे. त्या दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार. कि मेरे भीमराव ने कभी आराम नहीं किया, मेरे भीमराव ने कभी आराम नहीं किया, कभी किसी को झुक के सलाम नहीं किया और भारत देश के संविधान के लिए ऐसा काम किया जिसका कभी दाम नहीं लिया, जिसका कभी दाम नहीं लिया.
पांडुरंगाचे वारू त्या रथाला झुकलेत सरू पांडुरंगाचे वारू त्या रथाला झुकलेत सरू रमादिसते गुलाबी साडीत रमादिसते गुलाबी साडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत. बरोबर आज अजून एकदा सांगायला आनंद होतो की खरंच खूप बघा थोडं हवं खरंच कारण आज या कार्यक्रमामध्ये खरंच लांबून नाही चालू राहतो उपस्थिती दाखवलेली आहे. आपण त्याला टी व्हीवर बघतो सगळीकडे तो आत्ताच गाऊन गेला आमचा बंधू आपला भाऊ ज्या पद्धतीने टी व्हीला बाकीच्या लोकांसोबत बॅटिंग करून आज आपल्या आवाजाचा ठसा उमटवलेला आहे तो प्रबुद्ध जाधव भावासाठी खरंच जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप कमालीचा गायक आहे आणि लवकरच आपल्याला पडद्यावरती दिसेलच त्याचे गायक पार्श्वगायक म्हणून आणि आम्हाला आनंद आहे तो आज या ठिकाणी आलेला आहे. वजनदार व्यक्तिमत्व आहे क्या बात आहे दादा आणि वेळात वेळ काढून आला चालू दे हा एकटा जातो नाचायला आणि मग मला गडबड करतो. पांढऱ्या वाढू त्या रथाला झुकले सरू पांढऱ्या वाढू त्या रथाला झुकले सरू रमदिसते गुलाबी साडीत रमदिसते गुलाबी साडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत आजी बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत. वा वा पाटे मावशी आया काकी मावशी नानी आनंद घेऊ शकता तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही आपल्या बाप्पाची जयंती. कसा वाटतोय कार्यक्रम आपल्याला वा वा वडल्या आळीच्या त्या वाडीत आला भीमरावांचा रथ वडल्या आळीच्या त्या वाडीत आला भीमरावांचा रथ रथ आलाव या भूतवाडीत रथ आलाव या भूतवाडीत बाई ग अग बाई ग काय बाई नाचतात बघा नटून तटून कुणामुळे बाबासाहेबांमुळे आहे की नाही. आज कोण आहे का फाटक्या लुगड्यात कोण बसलंय का नाही बसलंय बाबासाहेबांमुळे. बाकीचे असतील कोण कुठं फाटके लुगडं आपल्याला घेणं देणं नाही. आपला समाज आज सुटाबूट राहत आहे ताटा तटलेला आहे. जोरदार आपल्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा ना आज आम्ही बघा कशी होतात मस्त आहे की नाही. हे बाबासाहेबाची देण आहे. 2 महिने जयंती चालते कुणामुळे बाबासाहेबांमुळे. आमच्या कलावंतांना पण 2 महिने घरी बसू देत नाहीत. कमवायचं तेवढं कमवा कलावंताला पण कमवून दिलंय. आणि बाई ग अग बाई ग वा बहिणी तुम्ही चालू द्या. गेल्या वर्षी पण नाचले होते बहिणी अक्षय गोपेगावकर यांच्या मिसेस आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निर्माते पाहिजे तो त्यांच्यावर चांगलं बोललं पाहिजे मानधन मिळतं ना नंतर वर्षाचं आपल्यावर. काय तुला बोलाय इथे जय भीम वाले कोण कोण आहेत आता बाबासाहेबांवर प्रेम नाही का कोणाचं जो इथे नाचेल ना तो बाबासाहेबांचा खरा नाही. जो इथे नाचेल तो खरा जय भीम वाला. जो तिथे बसून राहील तो देव देवारेवाला. जिथे जागेवर असाल तिथून नाचा पण नाचा. आपल्या बापाची जयंती आहे वर्षातून एकदाच येते. एकदाच नाचा पण जोरात नाचा. जय भीम जय भीम. त्याचे 200 रुपये त्याला दे तुला बोलायला दिले आज. हा कधी बोलत नाही आज बोललाय तू ताकद झाली. आणि बाई ग 10वी 12वीची एक्झाम झालेले आहेत. चांगल्या टक्क्याने पास झालं पाहिजे. हा आमचा मॅनेजर. अग बाई ग अग बाई ग अग बाई ग बाई ग बाई ग भीम बसलव या रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत बाई ग भीम बसलव रथाच्या गाडीत.
भीमा बसला रथाच्या गाडीत. हॅलो हॅलो, इथेच थांबायचं, कुठे जायचं नाही. वन्स मोर, नक्की जरा जोरदार शिट्ट्या, आवाज जितकं किंचलायचं तेवढं किंचला. जोरदार आवाज गेला पाहिजे. ते मनुवादी झोपला असेल ना, असे ढांकन उठले पाहिजे. अरे कुणाची जयंती होते, बापरे. अरे जाऊन विचारा त्या देवाला कुणाची भीती वाटते. जाऊन विचारा त्या देवाला तुला कुणाची भीती वाटते. तो देव ही छाती ठोकून सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव जरी घेतलं ना तरी फल्या फल्यांची फाटते, फल्या फल्यांची फाटते. वन्स मोर, वन्स मोर. वा धन्यवाद. पाठचं बसून नाचा जागेवर आहे. या वाडीतला शंकर वाणी आला घेऊन मुठभर पाणी. पाणी प्याले ते भीमराव गोडीत, पाणी प्याले ते भीमराव गोडीत. बाई ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग. अगं बाई ग किती वाजता जमणार कसलं. अगं बाई पाठच्या, अगं बाई ग केवढ्या बाई आहेत. अजिबात तुम्ही वाव असाच पाहिजे जल्लोष. अगं बाई ग बाई ग बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत. बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत. हे बाई ग भीम बसला रथाच्या गाडीत. 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. इथेच उभं राहायचंय, कुठेच जायचं नाही. अशी जयंती करूया जोशात जल्लोषात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी पुढच्या गायकाला लगेचच बोलवणार आहे. त्याआधी सांगेन की क्यों मारते हो इन हसीन बेवफाओं के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी आपको दफन के लिए. क्यों मारते हो इन हसीन बेवफाओं के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी आपको दफन के लिए. अगर मरना ही है तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के लिए मरो. अगर मरना ही है तो छत्रपति शिवाजी महाराज के लिए मरो. फिर देखो दोस्तों, लाखों हसीना दुपट्टा फाड़ देंगे आपके कफन के लिए. लाखों हसीना दुपट्टा फाड़ देंगे आपके कफन के लिए. भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 13 यांच्याकडून 1000 रुपये हे धम्मदान बक्षीस आहे. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार. कि तुम्हारा ही राम है, तुम्हारा ही शाम है. तुम्हारा ही राम है, तुम्हारा ही शाम है. तुम्हारे राम से तुम्हारे शाम से हमारा क्या काम है. तुम्हारा ही राम है, तुम्हारा ही शाम है. तुम्हारे राम से तुम्हारे शाम से हमारा क्या काम है. अरे धर्म के गद्दारों, अरे ये धर्म के गद्दारों, तुम्हारा हर ईश्वर इस धरती का गुलाम है. क्योंकि इस हिंदुस्तान का 7 बारा हमारे सम्राट अशोक राजा के नाम है. हमारे सम्राट अशोक राजा के नाम है. माझा अभिमान सांगतो, पण ते तुम्हाला पण करावं लागेल. माझा अभिमान बुद्धाला पेरलव, माझा अभिमान बुद्धाला पेरलव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माझा अभिमान बुद्धाला पेरलव, माझा अभिमान बुद्धाला पेरलव. आम्ही देवार बाजूला सरलं, आम्ही देवार बाजूला सरलं, आम्ही देवार बाजूला सरलं, आम्ही देवार बाजूला सरलं. माझा अभिमान बुद्धाला पेरलं, माझा अभिमान बुद्धाला पेरलं. आम्ही देवार बाजूला सरलं, आम्ही देवार बाजूला सरलं, आम्ही देवार बाजूला. कोणी कोणी सारलं देवार बाजूला. किचन मध्ये लपून ठेवलं की काही सांगा. गॅसच्या बाजूला वगैरे नाही ना. ज्यांनी जमीन नाही ठेवलं त्यांना आई वडिलांची शपथ आहे, मम्मी पप्पाची शपथ आहे. खरं सांगायचं. कोणी कोणी ठेवले हात वर करा. देवावर ठेवले बाजूला काढा. बाबासाहेबांनी सांगितले
देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं यावर्षी नालंदा युवा संघाने ठरवले की आम्हाला नाचायचं नाही. पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती अहो ट्रस्टी झाले अहो करोडपती. पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती ट्रस्टी झाले करोडपती. तिकडे पैसे द्याल बरं का, बुद्ध विहाराला देणार नाही. आमचे आबा सांगतात की विहाराला मदत गरज. खरं तर त्यांना कोणाची मदतीची गरज नाही. रवींद्रजी कांबळे, मंगेशजी धिवार आणि जोगदंड साहेब ही मोठी ताकद आहे. खरं तर हे सोपं नाही आहे आणि कोणाच्या मदतीची गरज नाही. स्वाभिमानी याच्यासाठी का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती अहो ट्रस्टी झाले अरे करोडपती. पंढरीचे बडवे शिर्डी तिरुपती ट्रस्टी झाले करोडपती. काळ्या पैशाला मठानी तरलवं काळ्या पैशाला मठानी तरलवं. गाणार का सगळे आम्ही देवार आम्ही देवार आम्ही देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं आम्ही देवार बाजूला सरलं. माझं विमान बुधाला पेरलं माझं विमान बुधाला पेरलं आम्ही देवार. हा बोला बोला नाव बोला. सुभद्रा नामदेव पाटील यांच्याकडून हे धम्मदान. आम्ही देवार बाजूला सरलं 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 बाजूला सरलं. जोरदार जोरदार टाळा झाला पाहिजे. अजून नाचायला वाटतं. नक्की नाचायचं आहे दादा. जरा दादा बेस दे. नाचायचं अजून. मग मी काय बोलू नको, गायकाला बोलू नक्की. चला मग बोलवतो तुमच्यासाठी. अरे जान पुष्कर को का सौदा मत करो. रामदास दादा गंगावणे यांच्याकडून अक्षयदादांचे मामा आहेत. जरा जोरदार टाळ्या होत्या जोरदार. कि जानबूझकर कोक का सौदा मत करो अनपढ़ रखने के लिए बच्चा पैदा मत करो. जानबूझकर कोक का सौदा मत करो अनपढ़ रखने के लिए बच्चा पैदा मत करो. अगर बच्चा पैदा ही करना है तो मिशन हो अंबेडकर जैसा आसाराम बापू जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. जोरदार टाळा झाला पाहिजे. पुन्हा पुन्हा झाली पाहिजे. अरे बापरे ते येतील जेलमधून आणि मला घेऊन जातील जेलमध्ये. जरा जोरदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कि जानबूझकर कोक का सौदा मत करो अनपढ़ रखने के लिए बच्चा पैदा मत करो. अगर बच्चा पैदा ही करना है तो मिशन हो अंबेडकर जैसा आसाराम बापू जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. आसाराम बापू जैसा हरामी बच्चा पैदा मत करो. हे सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा सांगा जन्म येईल का. हे माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी हे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का. माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का. सांगा पुढारी होईल का. असा पुढारी होईल का.
ज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का हे सांगा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी हे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का होईल का सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी हे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का करुणेचा सागर हो करुणेने कळवळणारा दीन दलितांसाठी दिन रात्री तळमळणारा अरे भीमासारखा कर्तृत्वाचा हे भीमासारखा कर्तृत्वाचा सांगा पहाड होईल का माझ्या भीमराया वाणी हे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई अशी भीमाची करणी अहो अशी भीमाची करणी हिला जगात मोलच नाही अशीच गोधन दिन दलितांची अशीच गोधन दिन दलितांची सांगा ओझी वाहिल का माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का असं पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का अरे सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का सांगा जन्मा येईल का माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी मी माझ्या भीमराया वाणी बोलणार तुम्ही बोलायचं सांगा पुढारी होईल का हे माझ्या भीमराया वाणी माझ्या भीमराया वाणी हे माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का आता पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का आता पुढारी
शक्ती रहिवासी सेवा संघ कामोठे अध्यक्ष मयूर